नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील भालेकर, विजन केअर सेंटर सुपर स्पेशालिटी डोळ्यांचे हॉस्पिटल शिरूर या ठिकाणी नेत्रतज्ञ म्हणून कार्यरत आहे। आता आपण पाहणार आहोत की आपलं मोतीबिंदू ऑपरेशन झाल्यानंतर आपण काय काळजी घ्यायला हवी, काय करायला हवं, काय करायला नको। सर्वप्रथम आपण ऑपरेशन थिएटरमधनं बाहेर आलात, आपल्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे। बऱ्याचदा आजकाल थेंबाची भूल असल्यामुळे डोळ्याला पट्टी लावली जात नाही, त्यामुळे आपण डोळ्याला गॉगल लावा, डोळ्यात चोळू नका किंवा डोळ्याला हात लावू नका। डोळ्यात टाकायचे ड्रॉप आपल्याला आमचे समुपदेशक समजून सांगतीलच, परंतु ते ड्रॉप टाकताना आपण काही काळजी घ्यायला हवी। जर दुसरा माणूस ड्रॉप टाकणार असेल तर त्यांनी हात स्वच्छ साबणाने धुवून काढायला हवा, हातावर सॅनिटायझर घ्यावं, हात कोरडा करावा। त्यानंतर डोळ्याची खालची पापणी उचलून आतमध्ये जे पॉकेट तयार होतं त्यामध्ये 1-2 थेंब टाकावेत आणि त्यानंतर रुग्णाने डोळा हळूच बंद करावा। कोणत्याही 2 ड्रॉपच्या मध्ये 5 ते 10 मिनिटाचं अंतर ठेवावे। तर ही आहे डोळ्यात ड्रॉप टाकण्याची पद्धत। तर ऑपरेशन नंतर आपल्याला घरी रोज डोळा साफ करायचा आहे। तर डोळा साफ कसा करायचा? आपण प्रथमतः डोळ्याला साफ करण्याच्या आधी जो माणूस किंवा अटेंडंट किंवा आपले नातेवाईक डोळे साफ करणार आहेत त्यांनी स्वच्छ हात धुवावेत साबणाने, त्यानंतर सॅनिटायझर घ्यावं, कोरडे करावेत। त्यानंतर आपल्याला आमच्याकडून एक कापसाचा तुकडा किंवा गॉज ज्याला आम्ही म्हणतो ते दिलेला असेल आणि डिस्टिल वॉटरच्या छोट्या छोट्या बाटल्या देखील दिल्या गेल्या असतील। ते जे गॉज आहे त्याच्यावरती ते डिस्टिल वॉटरचं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर हळूच डोळ्याच्या पापण्या ज्या आहेत त्या साफ करायच्या आहेत, पापण्यांमध्ये अडकलेली घाण काढायची आहे। अगदी कधी कधी हे गॉज जर आपले संपलेले असतील आणि आता डोळा कसा साफ करायचा हा प्रश्न आपल्याला पडलेला असेल तर आपण मेडिकलमधनं कापसाचा बंडल आणून त्याचे गोळे करावेत, ते पाण्यामध्ये टाकून उकळावेत, थंड होऊन द्यावेत, स्वच्छ हात धुवून तो कापसाचा बोळा बाहेर काढून त्याने देखील आपल्या डोळ्याच्या पापण्या स्वच्छ केल्या तरी चालेल। दिवसातनं कमीत कमी 2-3 वेळेला 3-4 वेळेला डोळा हा साफ करायला पाहिजे। जो जास्तीचा टाकलेला ड्रॉप बाहेर येतो तो जर आपण तसाच ठेवला तर तो कडक होतो आणि नंतर साफ करायला अवघड होऊ शकतो, त्यामुळे जास्तीचा ड्रॉप देखील कापसाने किंवा दिलेल्या गॉजने टिपून घेतला पाहिजे। आता आपण येऊया की जी पूर्वीची तुमची औषधं चालू आहेत, जसे काचबिंदूचे ड्रॉप्स असतील तर ते ड्रॉप देखील आपण चालू ठेवायचे आहेत किंवा आपल्याला त्याविषयी शंका असल्यास आपण आपल्या डॉक्टरांना विचारून घ्यावे। जी आपली डायबिटीसची औषधं असतील, बीपीची औषधं असतील, अस्थमाची औषधं असतील ते पहिल्यासारखे चालू ठेवा, ते बंद करू नका। रक्त पातळ करण्याची औषधे जर तुम्ही बंद केली असतील तर ती उद्यापासून म्हणजेच ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशीपासून पूर्ववत चालू करा। आता येऊया आपण आहाराकडे। आहाराच्या विषयी शक्यतो आमच्याकडून विशेष काहीही पथ्य नसतं, परंतु बाहेरचं खाणं, जास्त तेलकट खाणं, तिखट खाणं टाळावं, जेणेकरून आपलं पोट खराब होणार नाही, आपल्याला ऍसिडिटी होणार नाही याची काळजी घ्यावी। ऑपरेशन नंतर डोळा कमीत कमी 5 दिवस भिजवू नये, डोक्यावरनं पाणी घेऊ नये। चेहरा जर आपल्याला स्वच्छ करायचा असल्यास कोमट पाण्यात स्वच्छ टॉवेल बुडवून पुसून घेतला तरी चालेल। ऑपरेशनच्या 5व्या दिवसानंतर मात्र डोक्यावरनं आंघोळ करू शकता, डोळ्यात पाणी गेलं तरी चालेल, अगदी चेहरा देखील तुम्ही साबणाने धुवून काढू शकता। काही रुग्ण कोणाच्या तरी सांगण्यावरून अगदी 1-1 महिना डोक्यावरनं आंघोळ करत नाहीत किंवा चेहरा धुवत नाहीत। कृपया तसं करू नका, कारण की त्यामुळे आपल्या चेहऱ्याची आणि डोळ्याची स्वच्छता नीट राहत नाही आणि जंतू संसर्ग होण्याचा धोका वाढतो। पहिले 5 दिवस तुम्हाला एक काळा गॉगल दिला जाईल, तो गॉगल तुम्ही कायम डोळ्यावर ठेवा। रात्री झोपताना तुम्ही एकतर गॉगल किंवा तुम्हाला एक आय शील्ड दिलेलं असेल जे तुम्हाला कसं लावायचं सांगितलं जाईल ते तुम्ही डोळ्यावरती लावू शकता, त्यामुळे झोपेमध्ये डोळ्याला चुकून हात लागून इजा होणार नाही आणि डोळा सुरक्षित राहील। आता आपण व्यायाम कुठला करावा? ऑपरेशन नंतर अगदी घरी बसून राहण्याची गरज नाही, तर तुम्ही दुसऱ्या दिवशीपासूनच चालायला सुरुवात करू शकता, चालण्याचा व्यायाम करू शकता। फक्त चालायला जाताना खूप गर्दीच्या ठिकाणी किंवा धुळीच्या ठिकाणी जाणे टाळावे। 7व्या दिवसानंतर तुम्ही हलका व्यायाम सुरू करू शकता, जसे योगासने असतील किंवा कमी वजन वापरून जिममध्ये देखील व्यायाम करू शकता। स्विमिंग, पोहणे तुम्ही 7व्या दिवसानंतर सुरू करू शकता, परंतु शक्यतो जे सार्वजनिक ठिकाणं असतील, स्विमिंग पूल असतील किंवा जिथे स्वच्छ पाणी नसेल अशा ठिकाणी कमीत कमी महिनाभर पोहणे टाळता आले तर चांगले। 1 महिन्यानंतर तुम्ही सगळे व्यायाम पूर्वीसारखे करू शकता, कुठलेही त्यावर रेस्ट्रिक्शन्स नाहीत। बऱ्याचदा गृहिणींचा प्रश्न असतो आम्ही स्वयंपाक कधी करू शकतो, तर तसं पाहिलं तर अगदीच अडचण असेल तर तुम्ही दुसऱ्याच दिवशी स्वयंपाक करू शकता,
परंतु स्वयंपाक करताना डोळ्यावर गॉगल असणे अतिशय आवश्यक आहे. डोळ्याला त्रास होईल अशा गोष्टी जसे फोडणी देणे, कांदा चिरणे, डोळ्याला खरकटा हात लावणे या गोष्टी टाळाव्यात. परंतु शक्य असल्यास आणि आपली सोय असल्यास आपण स्वयंपाक 5 दिवसानंतर सुरू करावा. बऱ्याचदा रुग्ण विचारतात की डोक्याला केसांना डाय लावायचा असल्यास काय करावे. तर शक्यतो 7 दिवस कुठलाही डाय डोक्याला लावू नये. 7व्या दिवसानंतर मात्र डाय लावायला काहीच हरकत नाही, परंतु तो डाय डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. आपले काम कधी सुरू करावे. तर आपले ऑफिसचे काम आपण 7व्या दिवशी सुरू करण्यास कुठलीही हरकत नाही. जवळच्या कामासाठी लागणारा चष्मा आम्ही 7व्या दिवसानंतर देऊ शकतो आणि त्यानंतर आपण आपले काम करू शकता. ड्रायव्हिंग देखील आपण 7व्या दिवसानंतर सुरू करू शकता. शेतातील कामे जिथे धूळ जाऊ शकते, माती जाऊ शकते किंवा एखादं झाडपाला डोळ्यामध्ये लागू शकतो, कचरा जाऊ शकतो, अशी कामे मात्र 15 दिवस करू नयेत. 15 दिवसानंतर आपण गॉगल लावून शेतातली कामे करू शकता. कम्प्युटर, मोबाईलचा वापर आपण दुसऱ्या दिवशी नक्की सुरू करू शकता, परंतु त्याचा अति वापर होणार नाही, त्यामुळे डोळ्यांना ताण येणार नाही. व्यवस्थित झोप घेणे हे ऑपरेशन नंतर खूप गरजेचे आहे. कमीत कमी 7 ते 8 तास ऑपरेशन नंतर झोप घेतली पाहिजे. ऑपरेशन नंतर ज्या डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे त्या कुशीवरती आपण 2 ते 3 दिवस झोपणे टाळावे. एक तर सरळ झोपावे किंवा दुसऱ्या कुशीवरती झोपावे. या व्यतिरिक्त जरी आपल्या काही शंका असतील तर आपण आम्हाला नक्की विचारू शकता किंवा आमच्या समुपदेशकांना विचारून तुम्ही आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता.